आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार एनडीटीव्ही मराठीने उघडकीस आणला होता। त्यानंतर आता भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या भावना व्यक्त करतायत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची नाशिकचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान आणि पोलीस विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात। विशेष म्हणजे भाविकांची लूट होत असेल तर हे गंभीर असून प्रशासनाकडून त्र्यंबक नगरीत गुप्त पद्धतीने तपासणी केली जाईल। असे प्रकार बंद होऊन निश्चित बदल बघायला मिळेल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। त्यामुळे व्हीआयपी तिकिटाचा असा काळा बाजार सुरू झाला होता। खरं तर 5 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनच बंद ठेवण्यात आलेलं आहे, मात्र तरीही हा काळा बाजार सुरू होता। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अखेर तुम्ही केलेल्या बातमीची दखल घेतली जाते। खरं प्रज्ञा, आपण बघितलं तर व्हीआयपी दर्शनासाठी काळा बाजार हा त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे। हे आपण कालच सर्व वृत्त जे आहे ते प्रसिद्ध केलं होतं। त्यानंतर सोशल मीडियामध्ये देखील भाविकांकडून संताप व्यक्त होतोय। कारण म्हणजे पैसे दिले नाही तर 6-7 तासांची वेटिंग ही लागते। मात्र अशा प्रकारे जर व्हीआयपी दर्शनासाठी चक्क 4-4, 5-5 हजार रुपये जर घेतले जात असतील, काही एजंट जर त्यासाठी काम करत असतील, त्यांच्याकडून जर पॅकेज दिले जात असतील तर हे नक्कीच शर्मेची बाब आहे। संतापजनक करत हे सर्व काही प्रकरण आहेत। आणि हे सर्व काही दाखवल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी देखील या सर्व प्रकरणाची दखल घेतलेली आहे। त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे किंवा त्यांनी जे सूचना दिल्या त्यानुसार खरं तर मंदिराबाहेरचा जो काही सर्व परिसर आहे त्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे। यासोबतच मंदिरामध्ये काय घडतंय हे सर्व जबाबदारी ही मंदिर संस्थांची आहे। आणि एकंदरीतच हा जो काही प्रकार होतोय की अशा प्रकारे जर पैसे हे घेतले जात असतील ते नक्कीच संतापजनक आहेत। या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल। याबाबतच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर संस्थान आणि पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। विशेष म्हणजे गुप्त तपासणी देखील यापुढे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये केली जाणार आहे, जेणेकरून असे जर प्रकार होणार असतील तर त्यांना ताबडतोब रंगे हात देखील पकडला जाईल असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता एकंदरीतच हे संपूर्ण प्रकार जे आहेत ते बंद होतील, भाविकांना त्रास होणार नाहीत, त्यांना रांगेमध्ये उभं राहता नाही यासाठी काहीतरी व्यवस्था ही संस्थांकडून केली जाईल अशीच सध्या तरी आता आपण अपेक्षा करूया। अगदी प्रांजल, पण सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील। आता कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या उघडकीस आलेल्या आहेत आणि लोकांनी त्या समोरून उघडपणे सांगितलेल्या आहेत। येत्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या म्हणजे हे दर्शनाच्या बाबतीत झालं, इतर असेल काही अभिषेक असेल किंवा इतर गोष्टी असतात ज्या संदर्भात वारंवार अशा घटना घडत असतात आणि सगळं झाल्यानंतर त्या बाबी लक्षात येतात, यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे का? आणि असे प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये यापूर्वी कधी कधी घडलेले आहेत? प्रज्ञा, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्याची ओळख आहे। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, संस्थान असेल किंवा हे सर्व काही वेगळ्याच कारणास्तव ही त्र्यंबकेश्वर नगरी देखील चर्चेत असते। म्हणजे अगदी पुजाऱ्यांमध्ये होणारा हाणामाऱ्या असतील, भाविकांची होणारी लूट असेल किंवा इतर अनेक प्रकार असतील, यामुळे त्र्यंबकेश्वर नेहमी चर्चेत असतं। विशेष म्हणजे हे जे काय आपण सर्व प्रकार हा दाखवलेला आहे की अशा प्रकारे व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेतले जातात, हे म्हणजे आत्ताच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून असे प्रकार सुरू होते, असे देखील त्र्यंबकेश्वरमध्ये चर्चा होती। मात्र तसं समोर येत नव्हतं। मात्र आता एनडीटीव्ही मराठीने संपूर्ण प्रकरण समोर आणलेलं आहे। ते संपूर्ण प्रकरण दाखवल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये सर्व गोष्टी हे कैद झाल्यानंतर भाविकांमध्ये देखील संताप पसरलाय। विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्येच देखील अनेकांकडून तसे देखील पोस्ट केले जातात की त्र्यंबकेश्वरचं नाव अशा प्रकारे बदनामी होते। त्यामुळे मंदिर संस्थान असेल किंवा पोलीस विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांनी याबाबतची तातडीने दखल घ्यावी आणि असे प्रकार बंद व्हायला पाहिजेत असं देखील बोलले जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी। याच प्रकरणावरती आता जिल्हाधिकाऱ्यांनी नेमके काय आदेश दिलेत तेही पाहूया। ह्यामध्ये मी दोघेही म्हणजे मंदिराच्या परिसराचे बाहेर जर काही अशी ऍक्टिव्हिटी चालू आहे तर मी जे स्थानिक पोलीस आहे त्यांना ह्या विषयाबद्दल सक्त त्यांना सूचना देणार आहे की अशा प्रकारच्या कोणताही काम ज्यामध्ये आमचे जे जिल्ह्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानाची प्रतिमाला काय हे होईल, काय नुकसान होईल तशा प्रकारच्या काम करता कामा नये। तर त्यामुळे त्यामध्ये खूप सक्ती ठेवणे गरजेचे आहे। त्याच्यासोबत मंदिरचे परिसराचे आत सुद्धा जे देवस्थान ट्रस्ट आहे त्याचे विश्वस्त आणि त्यांचे जे अध्यक्ष साहेब आहे त्यांना पण मी हे विषय हे निदर्शनास आणून देतो आणि ताबडतोब ह्यामध्ये सर्वांना खूप चांगली इम्प्रूव्हमेंट दिसेल जरासा।